नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची राजकीय बातमी. भाजप शिवसेनेचे संकटमोचक तिढा सोडवण्यासाठी नाशकात पोहोचतील. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे सकाळी 11 वाजता वर्षावर जाणार आहेत. बेस्टच्या एका कार्यक्रमासाठी बैठक आहे आणि त्या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असेल. महायुतीतील जळगाव नाशिकच्या तिढ्यावर चर्चेचीही शक्यता आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेसंदर्भात दोन ठिकाणी चर्चा होणार असल्याची माहिती आहे. एकीकडे उदय सामंत, गिरीश महाजन हे नाशिकमध्ये बैठक घेतील, या जागेसंदर्भात चर्चा करतील, तर दुसरीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर या संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून. किरण, नाशिकच्या जागेसंदर्भात अजूनही चर्चा सुरू आहे आणि आज उदय सामंत, गिरीश महाजन यांच्यात चर्चा होणार आहे, बैठक होणार आहे अशी माहिती आहे. काय अधिक माहिती या बैठकी संदर्भात? प्रणिता, काल दिवसभर नाशिकच्या या विधान परिषद जागेवरून हाय व्होल्टेज ड्रामा हे झाल्याचं आपण बघितलेलं आहे. अगदी वेळ संपायच्या आधी गणेश गीते यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतली, पण गोकुळ गीते यांनी मात्र निवडणूक लढण्यावरती ठाम राहिले आणि त्यांनी आपला जे उमेदवारी अर्ज आहे ते मागे घेतलं नाही. आणि त्यामुळे आता नाशिक विधान परिषदेमध्ये तिरंगी लढत होईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. नरेंद्र तराडे हे महायुतीचे उमेदवार आहेत, गोकुळ गीते हे अपक्ष उमेदवार आहेत आणि त्याच पद्धतीने भाजपचे एक बंडखोर आहेत प्रसाद जे हिरे. अशा हे तीन जे उमेदवार आहेत नाशिकच्या या विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण आज गिरीश महाजन आणि उदय सामंत हे दोघेही नाशिकमध्ये आहेत. प्रामुख्याने गोकुळ गीते यांचं माघारी तरी आता नाही होणार, पण किमान गोकुळ गीते हे नरेंद्र तराडेंना जाहीर पाठिंबा देतील अशा पद्धतीचे प्रयत्न हे केले जाणार आहेत. आज गिरीश महाजन एकूणच गोकुळ गीते यांची भेट घेणार आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी अगदीच काही वेळा दिली आहे. आणि त्यानंतर गिरीश महाजन आणि जे उदय सामंत यांची भेट होईल अशी पद्धतीचं माहिती मिळते. आणि त्यामुळे दिवसभर काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. कारण 17 जागांपैकी अनेक जागा हे बिनविरोध झालेल्या आहेत. फक्त नाशिकची जी जागा आहे ती बिनविरोध आतापर्यंत झालेली नाहीये. आता गोकुळ गीतेंची भेट घेऊन काही चर्चा हे दोन्ही नेते करतात का आणि गोकुळ गीते हे जाहीर पाठिंबा हे नरेंद्र तराडेंना देतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे. अगदी किरण, आपण जर पाहिलं तर अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापासूनच गोकुळ गीते आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यानंतर आजच्या चर्चेनंतर जर गोकुळ गीते यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आणि निवडणूक लढण्यास त्यांनी माघार घेतली नाही, अशा वेळी भाजप समोर किंवा महायुती समोर किती मोठं आव्हान असू शकतं? निश्चितच प्रणिता, महायुतीकडे बहुमत आहे. महायुतीकडे मोठ्या प्रमाणात हे मतदान आहे. तो एक प्लस पॉईंट जो आहे तो महायुतीचा आहे. पण गोकुळ गीते यांचा सुद्धा जनसंपर्क मोठा आहे. त्यांचे बंधू गणेश गीते हे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये काम करतात. तेही नगरसेवक राहिलेले आहेत आणि स्थायी समितीचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. आणि भाजपच्या अनेक लोकांची संपर्क जो आहे तो एकूणच गोकुळ गीतेचा आहे. आणि त्याच पद्धतीने महाविकास आघाडीने देखील नाशिक विधान परिषदेमध्ये आपला उमेदवार दिलेला नाहीये आणि त्यामुळे गोकुळ गीते हे महाविकास आघाडीच्या काही नगरसेवकांचा सुद्धा संपर्क साधून त्यांचाही पाठिंबा मिळवू शकतात. अशा पद्धतीचे वेगवेगळे जे रणनीती आहेत या निवडणुकीमध्ये आगामी काळामध्ये जर गोकुळ गीते यांनी माघार नाही घेतली तर हे घडू शकतात. आणि त्याच अनुषंगाने आज गिरीश महाजन आणि जे उदय सामंत हे दोघेही नाशिकमध्ये आहेत आणि त्या संदर्भातच ते प्रयत्न करणार आहेत की नक्कीच किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.